आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून गुरुवारी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास समृद्धी महामार्गावर अमरावती तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघात झाला। खासगी बसला कंटेनरची धडक लागली। या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत। खासगी बस चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचे समजते। अपघातानंतर चालक पळून गेल्याचे सूत्रांनी सांगितले। ऋषी गौड वय 20 राहणार लितीपूर तालुका नवागड छत्तीसगड, डगेश्वर गौड 22 राहणार पद्मी छत्तीसगड व प्रकाश बसमधील मदतनीस याचा समावेश आहे। त्यांचे मृतदेह धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालय उत्तरीय तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत। महिंद्रा ट्रॅव्हल्स कंपनीची CG19F0381 क्रमांकाची ही प्रवासी बस अहमदनगरहून रायपूरकडे जात होती। गुरुवारी पहाटे 5च्या सुमारास वाढोणा ते शिवणी दरम्यान या भरधाव बसने कंटेनरला पाठीमागून धडक दिली। अपघातात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। महिंद्रा ट्रॅव्हल्सची खासगी बस अहमदनगर येथे रायपूरला समृद्धी महामार्गाने जात होती। अमरावती येथील तळेगाव दशासरी येथे पहाटे 5:30च्या सुमारास ही खासगी बस एका कंटेनरवर धडकली। चॅनेल 128 येथे हा अपघात झाला। या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले। जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। वाहन चालक पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। दरम्यान खासगी बसच्या चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे। पण या अपघाताने समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई।